हो सर. चालू झालं. ओके. So example number 2.4. 4 charges are arranged at the corners of the square ABCD of side D as shown in figure. ओके. 4 चार्जेस आहेत ABCD साइड वर ठेवलेले आहेत जे आकृतीत दर्शवल्याप्रमाणे. ओके. कॉर्नर्स म्हणजे स्क्वेअर म्हणजे चौरस आहे त्याचा कॉर्नर्स वर आहे. त्याचे 4 कॉर्नर्स कोणकोणते आहेत A B C and D. ओके. आता फाइंड द वर्क रिक्वायर्ड टू पुट टुगेदर दिस अरेंजमेंट. म्हणजे ही जी अरेंजमेंट आहे तिला एक सोबत ठेवण्यासाठी किती कार्य करावं लागेल. म्हणजे की जो चार्ज जिथे आहे त्याला तिथंच राहू देण्यासाठी आपल्याला टोटल किती चार्ज करावं लागेल हे ए पोर्शन आहे एक्झाम्पलचं. ओके. सेकंड, अ चार्ज Q0 इज ब्रॉट टू द सेंटर ऑफ E. सेंटर E ऑफ द स्क्वेअर. ओके. मग आता Q0 चार्जला कुठे ठेवलंय तर या स्क्वेअरचं जो सेंटर E आहे तिथं ठेवलंय. द 4 चार्जेस बिंग हेल्ड फिक्स्ड ॲट इट्स कॉर्नर्स. हाऊ मच एक्स्ट्रा वर्क इज नीडेड टू डू दिस. मग आता हे 4चे 4 चार्जेस त्याच्या 4 कॉर्नर्सवर ठेवलेले आहेत. तर मग हा Q0 ला इथं E बिंदू राहू देण्यासाठी आपल्याला किती कार्य करावं लागेल एक्स्ट्रा कार्य. यांना 4 ला इथं आणण्यासाठी आपण कार्य केलंय ऑलरेडी. बट हा 5वा चार्ज जो E बिंदूवर आणायचा आपल्याला त्यासाठी पण किती कार्य करावं लागेल हे आपल्याला शोधायचं आहे. अंडरस्टँड. गॉट द एक्झाम्पल की काय सांगितलेलं आहे त्याच्यात. 4 चार्जेस आहेत A B C and D पॉइंटवर. A वर प्लस क्यू चार्ज आहे, B वर मायनस क्यू आहे, C वर प्लस क्यू आणि D वर परत काय मायनस क्यू चार्ज आहे. हा स्क्वेअर आहे. ओके. त्याचा सेंटरवर आपण चार्ज कोणता ठेवलाय Q0. या स्क्वेअरच्या दोन पॉइंट मधला डिस्टन्स किती आहे. 2 व्हर्टेक्स. यांना व्हर्टेक्स म्हणतात. हा शिरोबिंदू म्हणतो ना आपण त्याला व्हर्टेक्स पण म्हणतात. ओके. तर त्यांच्या 2 शिरोबिंदू म्हणजे कोणत्याही 2 बिंदूंमधलं अंतर किती आहे D आहे आणि चौरस आहे म्हणजे ते सगळीकडे सारखं असणार आहे. ओके. डन. आता एक वस्तू याच्यात तुम्हाला समजावी लागेल की तुम्हाला सगळ्यात पहिले वर्क डन विचारलेलं आहे या संरचनेला अशी ठेवण्यासाठी. म्हणजे काय शोधायचं तुम्हाला कुल ऊर्जा शोधायची. वर्क डन शोधायचं म्हणजेच काय शोधायची ऊर्जा शोधायची तुम्हाला या सिस्टमची. बरोबर. फर्स्ट थिंग आहे. सेकंड थिंग आहे की Q0 जो चार्ज आहे तो आपण E पॉइंटवर ठेवतोय. ओके. डन. मग तेव्हा त्याला तिथं राहू देण्यासाठी किती कार्य करावं लागेल हे दुसरी वस्तू आपल्याला त्यांनी विचारलेली. ओके. या 2 वस्तू शोधायच्या आहेत. मग पहिले सगळ्यात पहिले काय करू आपण तर आपल्याला माहिती की सगळ्यात पहिले Q समजा की A पॉइंटवर प्लस Q चार्ज आला असेल तेव्हा तर आपल्याला कोणतं कार्य करावं लागणार नाही. आता सेकंड आहे मायनस Q चार्जला आणताना आपल्याला कार्य करावं लागेल कारण की तो प्लस Qच्या विद्युत क्षेत्रात येतोय. थर्ड, परत C वर प्लस Q ला आणला आपण तेव्हा प्लस Q A वर प्लस Q येऊन गेलाय, B वर पण प्लस Q येऊन गेलाय, बट C वर प्लस Q येणार आहे आता. ओके. A वर ऑलरेडी प्लस Q आला सगळ्यात पहिले तेव्हा कोणतंही कार्य नाही करावं लागणार. मग आता आपण काय करू B वर मायनस Q आणू तेव्हा तो A च्या विद्युत क्षेत्रातील म्हणजे A वरचा जो प्लस Q चार्ज आहे त्याच्या विद्युत क्षेत्रातील मग त्याच्यावर कार्य करावं लागेल. आता थर्ड चार्ज आपण C वर आणलाय प्लस Q. आता हा प्लस Q जेव्हा आला तेव्हा प्लस A वरचा प्लस Q ऑलरेडी येऊन गेला होता आणि B वरचा मायनस Q येऊन गेला तर या दोघांच्या विद्युत क्षेत्रामुळे याच्यावर कार्य करावं लागेल आपल्याला. आणि जेव्हा फायनली D वर आपण परत मायनस Q आणू तर तेव्हा त्याच्यावर A मुळे बी कार्य होईल, B मुळे बी होईल आणि C मुळे बी होईल. अंडरस्टँड. एवढी वस्तू A आणला तेव्हा कोणतेही कार्य नाही करावं. जेव्हा B आणणार तेव्हा A मुळे B वर कार्य करावं लागेल. हे पहिलं कार्य शोधायचं आपल्याला. आता तुम्ही जेव्हा B ला घेऊन आले ओके तेव्हा C A B दोघं येऊन गेले. आता C वर जेव्हा येणार तेव्हा तुम्हाला काय करेल A मुळे पण C वर कार्य करावं लागेल आणि B मुळे पण C कार्य करावं लागेल. हे कार्य झालं. आणि जेव्हा तुम्ही C घेऊन आलेले ABC तिघं येऊन गेले तेव्हा A मुळे पण D वर कार्य करावं लागेल, B मुळे पण D वर कार्य करावं लागेल आणि C मुळे पण D वर कार्य करावं लागेल. असं फायनली टोटल एवढं कार्य आपल्याला करायचंय जे मी ऑलरेडी तुम्हाला मागच्या एक्झाम्पल मध्ये शिकवलं होतं. ओके. मागची जी थ्योरी होती लास्टचा जो व्हिडिओ मी अपलोड केला होता त्याच्यात तुम्हाला ही वस्तू शिकवली होती मी. ओके. होणारं कुल कार्य किती असेल. ओके. मग सगळ्यात पहिले वर्क नीडेड टू ब्रिंग प्लस Q at A when no charge is present. कोणीर फोन आहे तो लेक्चर चालू आहे रोज कसं लेक्चर आहे. हॅलो. फोन अनम्यूट आहे. मध्ये मध्ये आवाज न कर जा. ओके. जर क्वेश्चन असेल तर विचार जा बाकी मध्ये काय आवाज नका कर. ओके. डन. ही फर्स्ट थिंग झाली. आता सेकंड थिंग सगळ्यात पहिले प्लस Q चार्जला आणण्यासाठी करावं लागणार कार्य. तर ह्या सगळ्याचा पहिले आपण काय करून घेऊ तर आपल्याला हे सगळ्यांची एनर्जी शोधण्याचा पहिले ना यांचा मधलं अंतर माहित पाहिजे. आता बघा आपल्याला A तर D मधलं अंतर माहिती आहे, A तर B मधलं अंतर पण माहिती आहे, B तर C मधलं पण C तर D मधलं पण.
पण आपल्याला माहित नाही ते अंतर कोणतं, तर ए तर सी मधलं आणि बी तर डी मधलं अंतर. हे क्रॉस डिस्टन्स नाही माहिती ना आपल्याला. ए ते सी मधलं अंतर किती ते नाही माहिती आणि बी तर डी मधलं अंतर किती ते नाही माहिती. पण आपल्याला माहिती की हे दोघं रेषा एक दुसऱ्याला काटकोन मध्ये काय करतायत, छेदतायत. ओके, आणि ही बाजूचं अंतर माहिती आपल्याला डी आहे. ओके, दर एक बाजूचं अंतर डी असणार आहे. आता ह्या दोन बाजू काय आहेत, एक दुसऱ्याला लंब आहेत, म्हणजे त्या दोघांचं अंतर काय असेल, सारखंच असेल. ओके, ई पासून ए पर्यंतचं अंतर किंवा ई पासून बी पर्यंतचं, ई पासून सी किंवा ई पासून बी पर्यंत, हे चारही अंतर काय असणार आहे, सारखे असणार आहे. मग कोणतं बी एक शोधलं म्हणजे आपल्याला सगळे भेटून जातील. मग समजून घ्या की हे अंतर किती आहेत, एक्स आहेत. एक्स म्हणजे चारही काय होतील, एक्स होतील. हे बी एक्स, हे बी एक्स आणि ऑल आर एक्स. मग आता हे एक्स शोधायचं, तर आपल्याला दिसतंय पायथागोरस थेरम वापरू शकतो आपण. अशी आकृती बनेल पहा, अशी एक आकृती बनेल, अशी 4 इंची आकृती बनेल. मग आपण एक साधी शोधू, तेच सगळ्यांसाठी आपले वेळ करू. एक बिंदू ए असेल, हा दुसरा बिंदू काय असेल, ई असेल, आणि एक बिंदू काय बी आहे. मग पायथागोरस प्रमाणे हे एक्स आहे, हे पण एक्स आहे, आणि हे काय डी आहे. मग आपल्याला माहिती आहे काटकोनचा नियम काय आहे, कर्णचा वर्ग इज इक्वल टू काय असतं, बाजूचा वर्ग, एक बाजू एक्स स्क्वेअर आहे, दुसरी बाजू बी काय आहे, एक्स स्क्वेअर आहे. मग बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग, पायथागोरसचा थेरम वापरतो आपण. ओके, मग टोटल किती झालं, 2x स्क्वेअर, 2x स्क्वेअर, डी स्क्वेअर बरोबर आलं. आता आपण वर्गमूळ काढू, तर डी स्क्वेअरचा वर्गमूळ होऊन जाईल डी, 2 ची कोणतीच घात नाही, म्हणजे 2चा वर्गमूळ काय होऊन जाईल, वर्गमूळात 2. ओके, आणि एक्स स्क्वेअरचा वर्गमूळ काय निघेल, एक्स. आता हे अंतर आहेत म्हणून इथं ऋण नाही येणार, असेल. पण डी बरोबर √2x आलं, तर एक्स बरोबर काय येईल, हा √2 छेद मध्ये घेऊन जा, तर डी बाय √2. ओके, अंतर एक्स बरोबर काय भेटेल तुम्हाला, म्हणजे या सगळ्या जे हाफ बाजू आहेत त्यांचं अंतर किती येईल, डी बाय x2. आता हे एक्स बरोबर डी बाय √2 आलं, तर आपल्याकडे ए तर बी, ए तर सी पर्यंतचं अंतर काय आहे, 2x आहे ना, 2x मिळून ए तर सी होतंय ना. मग एसी बरोबर काय येईल, डिस्टन्स AC इज इक्वल टू 2x. 2x म्हणजे x किती आपल्याकडे 2 आणि डी भागीला √2 आहे. ओके, आता पहा छेद मध्ये √2 आहे, वरती 2 आहे, तर हा √2 कॅन्सल होऊन जाईल, आणि इथं 2 चं काय होऊन जाईल, √2 होऊन जाईल परत. तर इथं काय येईल, √2 डी, याचं सॉल्युशन येईल. काय याचं सॉल्युशन, √2d. म्हणजे ए तर सी अंतर किती येईल, √2d, आणि तेवढंच अंतर कोणाचं येईल, बी ते डी पर्यंतचं अंतर बी किती येईल, तेच येईल. बी टू डी अंतर बी किती येईल, बी टू डी अंतर बी किती येईल तुमचं आलं, √2d. अंडरस्टँड, म्हणजे दोघं डिस्टन्सेस काय असतील, सेम असतील, आणि ते किती असेल, √2d असतील, ए टू सी आणि बी टू डी. ओके, एवढं समजलं, इथपर्यंत कोणाला डाऊट, नाही सर. ओके, नाव हे झालं, इथपर्यंत कोणाला काय डाऊट नाही ना. सो दॅट आपण आता याला कॉपीचा ऑप्शन येतो का, ओके. देन आता आपण एक्झाम्पलला सॉल्व्ह करू. ओके, एवढी वस्तूचा स्क्रीनशॉट किंवा जे असेल ते राहू दे जा. ओके, मी आता ड्रॉइंग क्लिअर करतो, बिकॉज आय नो की डिस्टन्स किती येते. ओके, इथून तर इतकं डिस्टन्स ए टू डी √2d असेल, जे ऑलरेडी ते लोक लिहू शकतात. मग आता आपल्याला काय करायचंय, आता एक्झाम्पल सॉल्व्ह करायचंय. मग जेव्हा तुम्ही क्यू विद्युत भारला, प्लस क्यू विद्युत भारला आणणार, तेव्हा कोणतेही कार्य नाही करावं. वर्क निडेड टू ब्रिंग अ चार्ज क्यू टू ए वेन नो चार्ज इज प्रेझेंट एल्सवेअर देर इज 0. पण आता सिस्टम मध्ये कोणता चार्ज नाही होता, तर सगळ्यात पहिले तुम्ही ए विद्युत भारावर प्लस क्यू ला घेऊन आले.
मग तेव्हा तुम्हाला कोणतंही वर्क करायची गरज नाहीये. अंडरस्टँड? मग तेव्हा वर्क डन काय असेल 0 पहिलं वर्क. आता काय करणार वर्क निडेड टू ब्रिंग -q टू b when +q इज एट a. मग आता काय -q ला b वर आणण्यासाठी तुम्हाला कार्य करावं लागेल जेव्हा a वर ऑलरेडी कोण असेल +q असेल. मग तेव्हा कार्य काय असेल ते तर सिम्पली आपलं हे दोन विद्युतभार ची किंमत आणि त्यांचा मधलं अंतर. ओके आपण जे फॉर्म्युला शिकलो होतो कोणता फॉर्म्युला शिकलो होते तर जे पहिलं वर्क असेल पहा W1 बरोबर काय असेल तुमचं आलं फर्स्ट वर्क W1 0. ओके ऍक्च्युली मी व्हाईट बोर्डवर शिकवतो याला चालेल. आय थिंक इट्स मच बेटर. ओके अशी आकृती आहे होते अंतर बी आपण शोधून घेतले A B C and D. ओके डन. आणि हा सेंटर पॉइंट E होता. ओके आता +q विद्युतभार जेव्हा पहिले +q ला आणलं मी कारण सिस्टम मध्ये कोणताही चार्ज नव्हता पहिल्यामध्ये +q आलाय तर पहिलं वर्क डन काय असेल W1 इज इक्वल टू 0. ओके यांच्यातलं अंतर किती आहे D आहे सगळ्यांचं अंतर. आता आपण B वर -q विद्युतभारला आणतो मी आता -q ला आणतो म्हणजे मला काय करावं लागेल कार्य करावं लागेल कारण की तो असंच आहे ना कारण की तो जेव्हा येतो तेव्हा ऑलरेडी A वर +q येऊन गेलेला आहे. मग W2 इज इक्वल टू तो फॉर्म्युला होता आपल्याकडे 1/4 πε0. पहिला विद्युतभार काय +q. ओके सेकंड कोणता आहे -q ज्याला आणलाय आपण भागीला काय आहे त्यांच्यातलं अंतर जे किती D आहे. ओके हे सेकंड वर्क झालं म्हणजे ते वर्क काय येणार आहे q मायनस पुढे येऊन जाईल q × q q² q² अपॉन 4 πε0 स्मॉल d. ओके डन. इक्वेशन नंबर 2 घेऊन घ्यायला इक्वेशन नंबर 1. नाव थर्ड चार्ज. आता थर्ड चार्ज मध्ये काय करणार आहे आपण जो C आहे त्याच्यावर +q विद्युतभारला घेऊन येणार आता. आता जेव्हा हा +q विद्युतभार येतो तेव्हा A वर ऑलरेडी +q आहे आणि B वर -q येतं या दोघांमुळे याच्यावर कार्य होईल. A मुळे C वर कार्य होईल B मुळे C वर कार्य होईल. तर C बिंदूवर होणारं कुल कार्य इकडे लिहितो W3 हे कोणासाठी होतं A वर हे B साठी होतं आणि हे तिसरं कोणासाठी घेऊ आपण C साठी. तर W3 मुळे तर W3 मध्ये काय करू A मुळे C वर होणारं कार्य. आता आपण AC अंतर ऑलरेडी शोधलेलं आहे AC आणि BD अंतर आपण शोधलो होतो. AC इज इक्वल टू BD इज इक्वल टू काय होतं √2 D होतं. ओके डन. तर मग आता वर्क डन A मुळे C वर होणार कार्य तो विद्युतभार कोणता आहे +q म्हणजे q² येऊन जाईल वरती डायरेक्टली तुम्ही याच फॉर्म्युल्यामध्ये किंमत टाकायची q² वरती भागीला 4 πε0 तो कॉमन आहे येणारच येते k ची व्हॅल्यू येते अँड डिस्टन्स A तर C मधला डिस्टन्स किती आहे √2 D आहे किती आहे √2 D तर इथं काय √2 D. ओके डन. हे झालं पहिलं. आता सेकंड एक प्लस चार्ज एक मायनस चार्ज आहे म्हणजे पुढे मायनस येणारच आहे. आता पहा या दोघांचे चार्जेस सेम आहे अंतर बी सेम आहे D अंतर या दोघांमधलं म्हणजे बेठा हेच वर्क डन येईल काय येईल q² अपॉन 4 π
epsilon 0 d. ओके, हे झालं इक्वेशन नंबर 3. आता वर्क डन ऍट डी. ओके, तुम्ही सगळं लिहायचं आहे, मी शॉर्टकट मध्ये सांगतो कारण इतकं लिहायला इथं हालत खराब होऊन जात थोडं थोडं लिहित. सो फोर्थ वर्क, चौथं वर्क डन ऍट डी वेन वी विल, इथं कोणता चार्ज घेऊन येतो आपण, मायनस क्यू चार्ज घेऊन येतो. चौथा पॉइंट, डी वर मायनस क्यू चार्ज घेऊन येतो, त्याच्यावर किती कार्य करावं लागेल, तर ए मुळे कार्य करावं लागेल, बी मुळे कार्य करावं लागेल, सी मुळे बी कार्य करावं लागेल. तर ए मुळे तपा प्लस आहे मायनस आहे म्हणजे मायनस येईल पुढे, अंतर डी आहे दोघांमधलं. ओके, एकच कॉमन फॉर्म्युला आहे, तर पुढे मायनस आहे ना, दोघं एक मायनस एक प्लस आहे म्हणजे पुढे मायनस येईल, म्हणजे क्यू स्क्वेअर येईल, क्यू इंटू क्यू, क्यू स्क्वेअर अपॉन 4 पाय epsilon 0 स्मॉल डी येईल. पुढे पुढे आता बी मुळे डी वर होणार आहे कार्य, तर दोघं नेगेटिव्ह चार्ज येतं, नेगेटिव्ह नेगेटिव्ह पॉझिटिव्ह होऊन जाईल, म्हणजे प्लस येईल इथे, ऋण ऋण धन होऊन जाईल. तर क्यू स्क्वेअर अपॉन 4 पाय epsilon 0 तर येणारच आहे, आणि त्यांच्यातलं अंतर किती, तर वरती लिहिलेलं आहे पहा, AC इज इक्वल टू बीडी, म्हणजे दोघं अंतर सारखे आहेत. AC BD अंतर काय, √2D, म्हणजे इथं काय येईल, ए आणि सी मधलं, सॉरी बी आणि डी मधलं अंतर काय ते √2D. ओके, आणि लास्ट वाला सी मुळे डी वर होणार कार्य, एक नेगेटिव्ह एक पॉझिटिव्ह आहे म्हणजे काय उत्तर नेगेटिव्ह येईल अंतर. चार्ज काय क्यू स्क्वेअर आणि भागीला काय 4 पाय epsilon 0, डिस्टन्स किती त्या दोघांमधलं, तर डी आहे. तर पहा हे फर्स्ट कार्य कोणतं आहे, तर ए मुळे डी वर होणार कार्य, सेकंड कोणतं आहे, बी मुळे डी वर होणार कार्य, थर्ड कोणतं आहे, सी मुळे डी वर होणार कार्य. तर टोटल हे 4 कार्य होतील. तर कुल कार्य, टोटल वर्क डन, तर W इज इक्वल टू सगळ्यांची बेरीज, W1 प्लस W2 प्लस W3 प्लस W4. ओके डन. हे 4 कार्य येतील याच्यात. मग आता बा इतकं मोठं लिहायला मला थोडा प्रॉब्लेम आहे, मग पाहून घ्या कोणकोणत्या टर्म कॉमन आहे. याच्यात काय मायनस क्यू स्क्वेअर बाय 4 पाय epsilon 0 डी अशा टर्म कुठे आहेत, तर दुसऱ्यामध्ये बी 1 आहे, तिसऱ्यामध्ये 2 आहेत. ओके, मग 1 2 3 आणि 4, त्या टर्म टोटल किती होऊन गेल्या, 4. डायरेक्ट बेरीज करतोय मी, या सगळ्यांची बेरीज करतो. एक्झाम्पल इक्वेशन 1 2 3 आणि 4 या सगळ्यांची टोटल करतोय मी, तर मला लिहायला खूप मोठं जाईल ते, म्हणून मी शॉर्टकट मध्ये लिहितोय. तर 4 आहेत पहा, एक ही दुसरी ही तिसरी ही चौथी, टोटल 4 टर्म आहेत. मग पुढे काय येईल, मायनस येईल, दोघं 4 ही नेगेटिव्ह टर्म आहेत, तर -4 क्यू स्क्वेअर अपॉन 4 पाय epsilon 0 डी. ओके, हे एक आलं. आता पहा पॉझिटिव्ह टर्म, √2 वाला किती टर्म आहे, ही एक टर्म आहे आणि हे दुसरी टर्म आहे, दोनच टर्म आहे √2 वाल्या. मग प्लस 2 क्यू स्क्वेअर आणि भागीला काय येईल 4 पाय epsilon 0 आणि डी. √2 बी येईल इथं, epsilon 0 √2 डी असं येईल, एवढं येईल. ओके, पहा आता 10 मिनिट बाकी, मला फटाफट एक्झाम्पल सॉल्व्ह करायला. पहा कॉमन काय काय ते पाहून घ्या. क्यू स्क्वेअर 4 पाय epsilon 0 डी सगळ्यांमध्ये कॉमन आहे, मग तो बाहेर, इथं क्यू स्क्वेअर येईल, इथं 4 पाय epsilon 0 आणि डी एवढं येईल. मग पहा इथं काय उरतं, इथं -4 उरेल फक्त पुढे, आणि इकडे उरेल 2 भागीला √2. काय उरेल इथं 2 भागीला √2. ओके, मग आता 2 भागीला √2 करणार तर काय होईल, √2 कॅन्सल होऊन जाईल, वरती फक्त √2 उरेल. 2 भागीला जर √2 केला तुम्ही तर क्यू स्क्वेअर अपॉन
4 पाय epsilon 0 d. ओके, -4 तर जसा तसा आहे, प्लस इथे काय होऊन जाईल, ओनली √2 येऊन जाईल. ओके, √2 ची किंमत किती असते, 1.41. तर 4 मधून 1.41 मायनस करा, तुम्हाला उत्तर भेटेल. ओके, आय थिंक एवढं उत्तर इनफ आहे. याच्यानंतर तुम्ही त्याला पुढे कॅल्क्युलेट करू शकता. ओके, अंडरस्टँड? कोणाला डाऊट? एवढा आन्सर इनफ आहे, याला नाही बी सॉल्व्ह केलं तरी चालेल. ओके, आन्सर नेगेटिव्ह मध्ये येईल, कारण 2 चार्जेस आहेत आपल्याकडे नेगेटिव्ह म्हणून. ओके, एनी डाउट्स? पाहून घ्या ए वाला आन्सर काय. का 4 मायनस √2 आला, त्यांनी पण मायनस कॉमन काढलंय म्हणून त्यांचा पुढे 4 येतोय. ओके, आपण मायनस मागे ठेवलंय म्हणून आपला मागे 4 येतोय, कारण आपण मायनस कॉमन नाही काढलं. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या पहिले फटाफट, मग मी जेव्हा लिहिल तेव्हा फायनल आन्सर लिहिल फक्त. काढला का? सगळे झोपले का काय? यस नो काढला ना, मग यस नो आन्सर तर करा. ओके, सो दॅट बा याच्यात मायनस पुढे याच्यासाठी येतोय त्यांचा वाला, मग पहा त्यांनी मायनस पुढे काढला म्हणून 4 मायनस √2 येतो त्यांचा आन्सर. मायनस जर इकडे मध्ये गेला तर √2 पुढे होऊन जाईल, 4 मागे होऊन जाईल, जे आपला आन्सर आलाय. ओके, आता बी आन्सर काय, तर ऍक्च्युअली बी आन्सर मध्ये काय, की जेव्हा चौथा विद्युत भार आपण आणू तेव्हा सगळ्यांमुळे कार्य होईल त्याच्यावर. पण त्याच्यात होणार काय, की हे 2 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत आणि हे 2 नेगेटिव्ह चार्जेस आहेत. तर होणार काय, टोटल कार्य काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. त्याचं कारण आहे की जितकं कार्य याला इथं राहू देण्यासाठी करेल, त्याचंच ऑपोजिट कार्य हे त्याला बाहेर घेऊन जाण्यासाठी करेल. मग टोटल काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल त्यांच्यावाले. तर पहा, एक्स्ट्रा वर्क नेसेसरी टू ब्रिंग अ चार्ज Q0 टू द पॉइंट E when the 4 charges are at A, B, C, D is equal to Q0 into electrostatic potential at E due to charges at A, B, C, D. But the electrostatic potential at E is clearly 0, since the potential due to A and C are cancelled by the due to B and D. Hence, no work is required to bring any charge to point E. आता बघा याच्यात काय सांगता येते, की पॉइंट ई जो आहे, ओके 5 मिनिट बाकी समजवतो. पहा, पॉइंट ए मुळे पॉइंट ई वरचं पोटेन्शियल, ए मुळे पॉइंट बी मुळे पॉइंट ई वरचं पोटेन्शियल, सी मुळे डी मुळे. आता हे चारही अंतर सारखे आहेत, एक्स समजून घ्या. पहा किती ते आपण नंतर पाहू, एक्स आहे. तर होणार काय, तर पहा ए मुळे ए मुळे हा ई पॉइंट वरचं पोटेन्शियल किती येईल, तर साध्या भाषेत लिहितो मी KQ/X. ओके, हे आलं. आता बी मुळे पोटेन्शियल काय येईल, मायनस KQ/X. ओके, थर्ड सी मुळे पोटेन्शियल किती येईल, तर सी पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर प्लस KQ/X. के म्हणजे काय, 1/4πε0. आणि डी मुळे ई वरचं पोटेन्शियल काय, मायनस KQ/X. तर पण टोटल पोटेन्शियल किती झालं, V at E पॉइंट. ओके, बस सगळ्या पॉइंट्सचं अंतर x आहे. चारही बिंदूंपासून ई बिंदूचं अंतर किती, x आहे. तर पहिलं पोटेन्शियल KQ/R प्रमाणे KQ/X, दुसरं मायनस KQ/X, तिसरं प्लस KQ/X आणि फोर्थ मायनस KQ/X. मग टोटल काय येईल, हे याला कॅन्सल करेल, हे याला कॅन्सल करेल. मग फायनली ई पॉइंटचं पोटेन्शियल किती आहे, 0. मग आता जर ई पॉइंटवर पोटेन्शियलच नाहीये, तर त्याच्यावर Q0 ला आणण्यासाठी करावं लागणारं कार्य काय होऊन जाईल, 0. कारण W इज इक्वल टू काय येतं, Q इंटू V. म्हणजे Q काय असतो, ज्या विद्युत भारला आपण घेऊन येतोय तो, आणि V काय असतं, त्या बिंदूचं विद्युत स्थितिमान. तर V किती, त्या पॉइंटवर 0. तर 0 इंटू Q इज इक्वल टू काय होऊन जाईल, चार्ज कोणता आपण आणतो तिथं Q0 ला, आणि तिथला पोटेन्शियल किती, 0. मग टोटल वर्क डन काय होऊन जाईल त्याचा, 0. म्हणजे की तुम्हाला ई बिंदूवर विद्युत भारला आणण्यासाठी कोणतंही कार्य करावं लागणार नाही.
हे झालं तुमचं बी पोर्शन एक्झाम्पल. क्लिअर एक्झाम्पल? आणि डाऊट्स? समजलं का हे काय केलं मी आता? त्यांनी विचारलं ना, अ चार्ज Q0 इज ब्रॉट टू द सेंटर ऑफ E of a square. The four charges being held fixed at its corner. How much extra work is needed to do this? मग तुम्हाला Q0 ला इथं राहू देण्यासाठी किती एक्स्ट्रा कार्य करावं लागेल? तर तुम्हाला कोणतंही एक्स्ट्रा कार्य करावं लागणार नाही. अंडरस्टँड? क्लिअर एक्झाम्पल समजलं? खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे या 3 मार्काला किंवा 4 मार्काला येतो आणि खूप सोपं आहे, समजून केलं ना एकदम सोपं एक्झाम्पल. ओके, आता लेक्चर फिनिश होऊन जाईल 3 मिनिटाचा.